नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे रेल्वे स्थानकात डिलक्स टॉयलेटचे लोकार्पण. खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नांना यश. ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांच्या सततच्या प्रयत्नाने रेल्वे प्रवाशांसाठी जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून प्रयत्न करत असतात. नुकताच फलाट क्रमांक 1 वर प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन त्या ठिकाणी नवीन डिलक्स टॉयलेट उभारण्यात आलं होतं. त्याचं खासदार राजन विचारे यांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात आलं. यावेळी खासदार राजन विचारे, संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, सचिव संजीव कुलकर्णी, उपशहर प्रमुख संतोष शिर्के, प्रदीप पुणेकर, विभाग प्रमुख शिवाजी कदम, विभाग प्रमुख जिवाजी कदम, अरविंद भोई, प्रतीक राणे, अमोल हिंगे, संजय भोई, अनिता प्रभू, सुनंदा देशपांडे, लता दळवी, दिशा कुलकर्णी, शाखा प्रमुख रमेश शिर्के, आदित्य भानुशाली, तुषार रसाळ व इतर शिवसेनेचे पदाधिकारी आणि रेल्वे ठाणे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. खासदार राजन विचारे यांनी वेळोवेळी रेल्वे प्रशासनाकडे प्रत्येक फलाटावरती महिलांसाठी स्वतंत्र शौचालयाची मागणी करण्यात येत होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक 1 वर 18 लाख रुपये खर्च करून वॉटरलेस ऑर्डरलेस अशा नवीन डिलक्स टॉयलेटची उभारणी केली आहे. त्यामध्ये युरिनल 12 व WC3 महिलांकरता WC3 अशी सुविधा असणार आहे. या प्रसंगी खासदार राजन विचारे यांनी रेल्वे प्रवाशांसाठी अपुरे पडणारे पादचारी पुलाची संख्या लक्षात घेऊन लवकरात लवकर 2 नवे पादचारी पूल प्रवाशांसाठी खुले करण्यात येतील असं देखील यावेळी सांगितले. सर्वांना धन्यवाद देतो. काही दिवसापूर्वीच आपण मागणी केली होती की या ठिकाणी डिलक्स टॉयलेट पाहिजे. ती मागणी आज मला वाटतं पूर्ण होत आहे. आज तिथे लोकार्पण सोहळा या ठिकाणी अशा पद्धतीने मला वाटतं या ठाणे स्टेशनच्या गेल्या 10 वर्षामध्ये भरपूर अशा सुधारणा या ठिकाणी झालेल्या आहेत. येत्या 8 दिवसामध्ये त्या नवीन 2 जे ब्रिजेस आहेत मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या, त्याचबरोबर कल्याणच्या दिशेने, हे सुद्धा ब्रिजेसचं काम पूर्ण होईल. त्याचंसुद्धा लोकार्पण आपण करणार आहोत. त्याचबरोबर या ठाणे स्टेशनचं तुम्ही मल्टी मॉडेल हब हा प्रोजेक्ट जो आहे हा सुद्धा या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि तो आता येत्या काही दिवसात त्याचंसुद्धा टेंडर काढला जाणार आहे. आणि मला वाटतं ठाणे हे स्टेशन जे होतं अद्ययावत असं स्टेशन जसं एअरपोर्ट असतो त्या पद्धतीनेच या ठिकाणी हे स्टेशन विकसित केलं जाणार आहे. आज तुम्ही बघितलं असेल सॅटीची इमारतसुद्धा या ठिकाणी त्याचं काम सुरू झालेलं आहे. त्याचबरोबर स्टेशनला कोपरी पूर्व या ठिकाणी आपण त्या ठिकाणी जाण्यासाठी ओव्हरब्रिजेस त्या ठिकाणी केलेले आहेत. त्या आनंदनगर नाक्याला किंवा त्या तुळजाभवानी मंदिराच्या इकडे दिलेल्या आहे. जसं या ठिकाणी सॅटीज केलेले तसं तिकडे सुद्धा आपण कोपरी पूर्वला सॅटीज त्या ठिकाणी करतो आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही बघितलं असेल ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान, कारण आज तुम्ही बघितलं असेल या रेल्वे स्टेशनची कॅपॅसिटी पूर्ण झालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बघितलं असेल की ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान एक नवीन स्टेशन त्या ठिकाणी निर्माण व्हावं यासाठी गेले 9 वर्षे मी सातत्याने प्रयत्न करतोय. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या,
टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार कॅन्सर दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसने पक्ष कार्यालयात आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं. या शिबिरात सुमारे 537 जणांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. जागतिक कर्करोग दिनाचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसने गणेशवाडी पाचपाकाडी येथील मध्यवर्ती कार्यालयात विशेष आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं. जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्ष सुजाताताई घाग, युवक अध्यक्ष विक्रम खामकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात निपुण हॉस्पिटलचे डॉक्टर विक्रांत भागवत, डॉक्टर जुईली भागवत, डॉक्टर विवेक भागवत, डॉक्टर आरोही तासगावकर, डॉक्टर संतोष यादव, डॉक्टर रामगोपाल चेजरा या विशेष तज्ज्ञांनी रुग्णांची तपासणी केली. यावेळी रक्त तपासणी, ECG, CBC, RBS, कोलेस्ट्रॉल, लिव्हर इत्यादी चाचण्या मेट्रो डायग्नोस्टिक्सच्या माध्यमातून मोफत करण्यात आल्या. या चाचण्यांनंतर रुग्णांना मोफत औषध पुरवठाही करण्यात आला. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय सेलचे अध्यक्ष आसद चाऊस, कार्याध्यक्ष डॉक्टर सुभाष यादव, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, कार्याध्यक्ष राहू पाटील, ग्रंथालय सेलच्या अध्यक्षा वर्षा साबळे, असंघटित कामगार सेलचे अध्यक्ष दीपक क्षत्रिय, राजेश साटम, विशाल खामकर, अभिषेक पुसाळकर, विक्रांत घाग, महेंद्र पवार, फिरोज पठाण, रत्नेश दुबे, विलास पाटील, प्रवीण सिंग, प्रफुल्ल कांबळे, पप्पू अस्थाना, जोगी सिंग, केस सौदी, कैलास सुरकर, हिरेन गंगावासी, संदीप ढाकोलिया, सूरज यादव, सुनील कुऱ्हाडे, मनोज तेलोरे, राहू पाटील यांसह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने येथे परिश्रम घेतले. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणे पोलीस वाहतूक विभाग 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी हा पूर्ण महिना रस्ता सुरक्षा अभियान साजरा करत आहे. या अभियानाअंतर्गत पूर्ण महिनाभर वेगवेगळे जनजागृतीचे कार्यक्रम राबवले जात आहेत. त्याच जनजागृतीचा एक भाग म्हणून ठाणे शहर वाहतूक विभागाने वुमन स्पेशल बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं. महिलांचं आपल्या समाजातलं, कुटुंबातलं आणि खरं तर आपल्या अख्ख्या आयुष्यात स्थान अनन्यसाधारणच आहे. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा महिला सशक्तीकरण अभियानाचा नारा दिला आहे. त्यामुळे आपल्या आजच्या या रॅलीला खास महत्त्व प्राप्त झालं आहे. वुमन स्पेशल बाईक रॅलीकरिता ठाणे शहरातील 90 मोटरसायकल आणि 180 महिलांनी सहभाग घेतला होता. सोबतच 7 सुपरकार देखील या रॅलीमध्ये सहभागी होत्या. त्याचप्रमाणे ठाणे शहर पोलीस दलातील महिला पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी देखील या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. सुप्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक शहा यांच्या हस्ते वुमन स्पेशल बाईक रॅलीला फ्लॅग ऑफ करण्यात आले. यावेळी पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग ठाणे शहर यांनी इमर्जन्सी टॅगचे वाटप केले असून त्या टॅगमधील QR कोडला स्कॅन करून संकटकालीन प्रसंगी आपल्या नातेवाईकांना संपर्क करण्याचे साधन म्हणून वापरण्यात येणार आहे. तर वुमन स्पेशल बाईक रॅलीकरिता पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग ठाणे शहर विनयकुमार राठोड आणि वाहतूक विभागाचे सर्व अधिकारी आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीमती रत्ना पाठक शहा यांची विशेष उपस्थिती होती. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे
16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.